कधी गेलाय किती? एक 10 मिनिटापूर्वी गेलाय तुला. म्हणजे बघितलंय तुम्ही कसला आहे? बॅटरी द्या. काय दामन आहे काय? थांब बघायलोय. क्या पाठी मग बघूया. ए तुम्ही तिकडे साईड जावा. थांबा एक मिनिट पाठी मग ते अटॅक करणार. ते बिनविषय असते पण चावणार 100%. चावतंय पण बिनविषय हे जरी चावलं तरी काय होणार नाही. ती जी तुमच्या शेजारची म्हणजे झाडाची अलगड हे केलेलं आहे कसकड वगैरे त्याच्यामुळे काम येतं. आणि दुसरं कारण म्हणजे उंदीर वगैरे खाण्यासाठी पण येते. आणि आपल्या घरामध्ये अशी आपण जागा ठेवतो जेणेकरून ती साफ सहज बसला पाहिजे अशी जागा ठेवतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगतो म्हणजे ते नागासारखं दिसतंय दिसायला पण त्याला ओळखायचं झालं तरी शिपटून ओळखायचं. त्याला जाळीदार शेपूट असते आणि हे धामी नाही काय ते तरी चावलं तरी काय होत नाही. हे बिनविषय आहे. त्याच्यापासून कुठलाही धोका नाही. त्याच्यावर पाय पडला किंवा चावलं तर पहिला जरी चावला असा तरी इकडली पद्धत कशी असते खेडेगावामध्ये मांत्रिक देऊळ अंगारा नारळ या असल्या प्रकारचे कुठलाही म्हणजे करू नये. कारण त्याच्यामुळं जीव जाण्याची शक्यता असते. कारण हा कसं असतं एखाद्याला बिनविषारी साप चावलेला असतं. एखाद्याला बिनविषारी साप चावलेला असतं त्यामुळं काय करतात तो देवळात जातो अंगारा टाकतो किंवा काय होतं त्याला काय होत नाही. लोकांची एक समज त्या देवळात गेल्यामुळं काय झालं नाही. आणि ज्यावेळी खरोखर विषारी साप चावतोय त्यावेळी तो तशीच प्रक्रिया करतोय. देवळात जायचं अंगारा टाकायचं मग त्याचा परिणाम वेगळा होतो. कारण त्याला साप पण ओळखत नसते काय नसते. नाग वगैरे इतर साप असतात ते थोडे विषारी असतात. आणि असा साप चावला तर काही भ्यायचं नाही. डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये विषारी असून दे अगर बिनविषारी असू दे हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणजे सरकारी हॉस्पिटलमध्ये जायचं. त्याच्यावरती लसी उपलब्ध असतात. जायचं तिथं लसी देतात आणि साप चावलं की हालचाल वगैरे जास्त काही करायला नाही. तर आपलं गाडी करायचं आणि खोला शिप्या विषारी असू दे अगर बिनविषारी असू दे काही घ्यायची गरज नाही. तर इथं शेलारवाडीमध्ये संभाजी तांबेकर यांनी हा धामण जाती साप वाचून त्याला जीवदान दिलं आणि त्यांचा मी खरोखर आभार आहे. धन्यवाद. Okay.